नवीन आर्थिक वर्षाला 1 एप्रिलपासून सुरुवात होईल। यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचे बजेट सादर करतील। अर्थात नोकरदारांना आयकरात किती सवलत सूट मिळते हे महत्त्वाचे असते, कारण उत्पन्नावर जेवढा कर वाचवता येईल तितकीच चाकरमान्यांना बचत करता येते। तुम्हाला HR विभागाने एक मेल पाठवला असेल, त्यात आर्थिक वर्ष 2023-24 साठी गुंतवणुकी संबंधित पुरावे मागितले असतील। या एका ट्रिकमुळे तुम्हाला 12 लाखांच्या उत्पन्नावर 1 रुपया पण भरण्याची गरज नाही। 12 लाखांच्या उत्पन्नावर कसा कर वाचवता येईल ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। आयकर विभागाच्या कलम 16 अंतर्गत स्टँडर्ड डिस्कशन 50,000 रुपये, प्रोफेशनल टॅक्सपासून सवलत 2,500 रुपये, कलम 10 अंतर्गत HRA 3,60,000 रुपये, कलम 10 अंतर्गत LTA 10,000 रुपये। हा एकूण खर्च जोडल्यास कर सवलतीचा पगार 7,71,500 रुपये असेल। कलम 80C अंतर्गत 1,50,000 रुपये, कलम 80CCD अंतर्गत टियर 1 MPS वर 50,000 रुपये, ATD अंतर्गत पत्नी आणि मुलांसाठी आरोग्य विम्यापोटी 25,000 रुपये, पालकांच्या आरोग्य विम्यापोटी 50,000 रुपयांची सवलत। सर्व डिस्कशन आणि सवलत जोडल्यास तुमचे करपात्र उत्पादन केवळ 4,96,500 असेल। त्यानंतर तुमची करपात्र कमाई 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल। त्यावर करदात्याला कोणताही कर द्यावा लागत नाही। हाच तो फॉर्म्युला आहे, त्यामुळे तुम्हाला 12 लाख रुपयांची कमाई करमुक्त करता येईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।